कुणाचं बाळ असं घरी घेऊन येतं का कोणी? तिथे बाळ सापडलं ना, तिथे मी बोर्ड लिहून आले आणि बोर्डवर आपला पत्ता आणि फोन नंबर लिहिलाय. तुमची ती पाठी बघितली आणि जीवात जीवाला. आता मी बाळाला घेऊन जाते. कशावरून हे तुमचं बाळ आहे? बाळाच्या एका पायात त्यानं वळ आहे आणि त्याच्या हातावर तुळशी पत्र आहे. बाळाला त्याची आई घेऊन गेली, आपली काळजी मिळते. माझं बाळ, मला माझं बाळ द्या ना. माझ्या बाळाचं बर्थ सर्टिफिकेट, यावर हातावरच्या तुळशीपत्रेचा खुणेचा सुद्धा उल्लेख आहे. मी माझी सगळी माणसं कामाला लावेन, जीवाचं रान करेन, पण 24 तासाच्या आत तुझं बाळ नक्की शोधून आणेन. जर 24 तासाच्या आत बाळाला नाही शोधलत ना, तर उद्या संध्याकाळच्या न्यूज मध्ये स्वतःची जाहीर बदनामी ऐकण्यासाठी तयार राहा. यशोदा, मला सांग, बाळ हरवलंय हे तुझ्या कधी लक्षात आलं? मी बाळाला घेऊन प्रेरणानगरच्या दुर्गा मातेच्या मंदिरात गेले होते. बाळाला देवासमोर ठेवलं, क्षणभर डोळे मिटले, प्रार्थना केली आणि तेवढ्यात माझ्या नजरेसमोरून बाळ गायब झालं होतं. मी त्या बाईला जाताना पाहिलं. तिने साडी नेसली होती, थोडी गरीब घरातली वाटत होती ती. पण मी तिचा चेहरा नाही पाहू शकले. ती रिक्षात बसली आणि पळून गेली. रिक्षाचा नंबर आठवतोय तुला? नाही. मॅडम, मी असते ना तर त्या पायलच्या 2 कानाखाली वाजवले असते. तुम्ही काय ऐकून घेतलं तिचं? म्हणाली, हे बघ, झालं ते झालं. आता तो कोळसा उघडण्यात काही अर्थ नाही. आणि तसंही तिच्याशी वाद घालण्यापेक्षा बाळाला शोधणं जास्त महत्वाचं वाटतं मला. तेव्हा आता कामाला लागलं. तुम्ही कसं आणि कुठे शोधाल बाळाला? काळजी करू नकोस. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना बाळाचा फोटो पाठवलाय. ते कामाला लागले. बरं, मला सांग, बाळ हरवल्याचं तुझ्या घरी, तुझ्या मिस्टरांना तू सांगितलंस? नाही, ते गेले काही महिने परदेशात. बर, आता सांगूही नकोस. बाळ सापडलं की आम्ही तुला घरी पोहोचू. आजची रात्र तू इथेच थांब. मला यशोदा खरी वाटते. सगळे तुझ्यावर नको नको ते आरोप करत होते, तेव्हाही तिला बाळाचीच काळजी वाटत होती. हो नाही, तिने समजूतदारपणा दाखवला म्हणून मी काहीतरी करू शकते. पण मी ज्या बाईकडे बाळ दिलं, ती बाई सुद्धा खरीच वाटत होती. पूर्वा, अगं दोघी कशा खऱ्या असतील? कोणीतरी एक नक्की खोटं बोलताय, लबाडी करताय. हो, आणि ते कोण आहे हे कळण्यासाठी दोघी समोरासमोर यायला हव्या. ताई, 24 तासाच्या आत बाळ नाही सापडलं तर? मला तुझी खूप काळजी वाटते. तू का माझा गुन्हा तुझ्यावर घेतलास? पूर्वा, पुन्हा पुन्हा तेच नको ना बोलूस. आपण ना नेहमी चांगला विचार करावा. 24 तासात खूप काही होऊ शकतं. माझा विश्वास आहे देवावर. तो नक्की यातून काहीतरी मार्ग काढेल. बाळ,
तुम्ही या बाळाला पाहिलं? कुठे? या बाळाला जी बाई घेऊन गेली तिलाही पाहिलं तुम्ही? कुठे गेली ती बाई? हा, बोर्ड. हा, पूर्वाने लिहिलेला बोर्ड. तो तिने पाडला. मग गेली कुठे? तुम्ही तिला फॉलो केलं? मग ती गेली कुठे? गाडी, मोठी गाडी, बस, BST, ST. ST ने गेली. कुठे गेली पण? सातारा. अहो पण ती आता मध्ये कुठे उतरली तर कसं कळेल आपल्याला? सीत गेलाय. अगं पण तो कसं गाठणार तिला? बस केव्हाच निघून गेली असेल. सीत बाईकवर गेलाय. ओके. सीतचा फोन. हा, बोल सीत. हा मॅडम, मला दाजींनी सांगितलं की ती बाई बाळाला घेऊन साताऱ्याच्या बसमध्ये चढली. मी बसला फॉलो केलं आणि खोपोलीच्या अलीकडे बसला गाठलं. इन द मीन टाइम मला तुमचा मेसेज मिळाला आणि बाळाचा फोटो सुद्धा मिळाला. तेव्हा माझी खात्री पटली की दाजींचा संशय खरा होता. हा, आणि ती बाई खोपोलीला उतरली. काय? आणि ती बाई आड रस्त्याने गावात शिरली. आता एका देवीच्या देवळात आहे. मॅडम, इथल्या चौकीवरती सगळं सांगून तिला ताब्यात घेऊ? नाही नको. तू फक्त तिच्यावर लक्ष ठेव. आम्ही लगेच येतो तिथे. लक्ष ठेव फक्त. घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नकोस. काळजी घे. ठीक, बाय. ताजी थँक्यू सो मच. तुमच्यामुळे खूप मोठा प्रश्न सुटलाय. आई, ती बाई सापडली आहे. सीत म्हणाला ती खोपोलीला उतरली. आम्हाला लगेच खोपोलीला जावं लागेल. मी म्हणाले होते ना तुला, आई आपल्या बाजूनी काहीतरी सांग. आई तू बस. आई, काय होतंय तुला? पूर्व, पाणी ते पटकन. आई, तुला बरं वाटत नाहीये का? तू आज चल, तू पड, थोडा वेळ आराम कर. पाणी घे. तिला दुपारी सुद्धा बरं वाटत नव्हतं. काय? आणि तू मला आत्ता सांगतेस? आई, तुला दुपारी त्रास होत होता. तू काहीच का नाही बोललीस मला? नको काळजी करूस. टेन्शनमुळे झालं असेल. तुझा नाही आई, तुला असं सोडून मी सांभाळायचं होतं. आराम करा. पूर्वा, प्लीज आईची काळजी घे. आई, प्लीज आराम कर. जा. अगं खरंच जा. मी घेईन. बाप्पा, तू विघ्नहर्ता आहेस ना? मग माझ्यामुळे ताईवर जे संकट आले ते दूर कर ना, आणि आईलाही बरं वाटू दे. बिचारी किती घाबरलीये. तुला म्हणून सांगते, काल आई आणि ताईच्या सांगण्यावरनं मी गप्प बसले. पण खरंच
ताईची बदनामी व्हायची वेळ आली ना तर मी गप्प नाही बसणार. सगळ्यांना सांगेन यात तिची काहीच चूक नाहीये, चूक माझी आहे. ती रिपोर्टर तर कसला तरी सूड उगवल्यासारखं वागत होती. कोणी आहे का घरात? मिस अस्मिता अग्निहोत्री, कुठे आहात? थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. कशाला आली आहे सकाळ सकाळ काय माहित. गुड मॉर्निंग. काय काम आहे तुमचं? अस्मिता मॅडमला भेटायला आले. तिला दिलेल्या 24 तासामधले 14 तास संपले. आम्ही अडाणी नाही आहोत. वेळ कळते आम्हाला. नाही कळते ना, पण वेळ संपत चालली आहे याची आठवण करून द्यायला आली. कुठे आहे तुमची खासगी गुप्तहेर? तुम्हाला आता नाही भेटता येणार तिला. का? लपून बसलीये की घाबरलीये? ती निघून गेलीये कुठेतरी? नाही तसं असेल ना तर बरंच आहे, कारण काल जे मी शूट केलंय ना ते आता लगेच टेलिकास्ट करेन. मग ब्रेकिंग न्यूज मिळेल ना सगळ्यांना. सिंहासारख्या डरकाळ्या फोडणारी अस्मिता अग्निहोत्री भित्रा ससा झाली. बघा तुम्ही असा दबाव आणू नका. एक तर तुमच्या कालच्या उद्धटपणामुळे माझ्या आईची तब्येत बिघडली. माझ्यामुळे नाही, तुझ्या ताईमुळे बिघडली. कुठे आहे ती? तिला आणा माझ्या समोर. नाहीतर कालचं शूट. नाही थांबा. जे काल घडलं ते. थांब पूर्वा. उगीचच घाबरवते तुला. आई तू का आलीस बाहेर? आराम कर ना. ऐकलंय मी सगळं. आणि पायल, एक लक्षात ठेव, माझी मुलगी नुसत्याच डरकाळ्या नाही फोडत, समोरच्याला नामोहरम करते, आव्हानं स्वीकारते, पळ नाही काढत, जबाबदारी टाळत नाही. ऐकून कदाचित तुला वाईट वाटेल, पण बाळाचा पत्ता लागलाय आणि अस्मिता यशोदाला घेऊन तिथेच गेली. काय? कुठे गेल्यात त्या? मी का सांगू तुला? अच्छा, तुला बाईट घ्यायचंय का की बातमी छापायचे मसालेदार? तू हुशार पत्रकार आहेस ना, तू शोध ना. तुला अस्मिताचा एक कानमंत्र देऊ का? शोधलं की सापडतच. आणि 24 तासात अस्मिता सत्य शोधून काढेलच, विश्वास आहे मला. मॅडम ती त्या घरात लपली आणि ती बाळाला घेऊन देवळात सुद्धा गेली, देवाचे आभार मानायला, कारण तिला तिचं बाळ परत मिळालं म्हणून. चोरलेल्या बाळाबद्दल आभार? कमालच आहे. मला हे जरा विचित्र वाटतंय, कारण त्या क्षणी तर तिला कोणीच पाहत नव्हतं, मग ती असं का म्हणाली असेल? मॅडम ती बाई लवाड आहे. कदाचित ना तिला कळलं असेल की तुमचा हा सहकारी तिला बघतोय. आपण लवकर त्या घरात जाऊया आणि माझं बाळ ताब्यात घेऊयात. यशोदा,
हे बघ, घाई करून काही उपयोग होणार नाहीये. आपल्याला तिला नीट फिल्डिंग लावून पकडायला लागणार, नाही तर ती परत पळून जाईल. मला वाटतं तिचं बाळ गेलं असणार आणि म्हणून तिच्या डोक्यावर परिणाम झाला आणि त्यामुळेच कोणाच्याही बाळाला ती स्वतःचं बाळ समजते. कळेल नक्की काय प्रकार आहे हे लवकरच कळेल. दाजी, तुम्ही घराच्या आसपासच थांबा. सिद्ध, तू जरा आजूबाजूला पुन्हा एकदा चौकशी कर, बघ आणखीन काही माहिती मिळते का. यशोदा, मी सांगितल्याशिवाय तू प्लीज पुढे येऊ नकोस, इथेच थांब. म्हणाली तू आधी पुढे जा, पण संशय येऊ देऊ नकोस. चल. शेवटी तुला माझ्याकडे आणलंच मी. आता तुला माझ्यापासून कोणी नाही दूर नेणार. पोलिओ डोस साठी आली आहे. म्हणजे इथे जवळच्याच मंदिरात पोलिओ डोस दिले जातात. घरात कोणी लहान बाळ आहे? नाही नाही, कोणी लहान मूल नाही. मी एकटीच राहते, तुम्ही जा. घरात लहान बाळ नाही म्हणताय, मग हे काय? काय ग, इतका वेळ का लागतोय तुला? आपल्याला अजून बाकी बऱ्याच घरात जायचंय. हो मॅडम, पण या बाई बघा ना, घरात लहान बाळ आहे तरी नाही म्हणतात. आता बाळाला पोलिओ डोस द्यायला नको का? काय हो, बाळाला डोस द्यायला नाही का म्हणताय तुम्ही? त्याला गेल्या महिन्यातच डोस दिलाय मी. हा हो, गेल्या महिन्यात दिलाय ना, काही हरकत नाही, पुन्हा देऊया. चल ग, ये. नाही, नको. बाळाला डोस का देऊ देत नाही? बाळ नक्की तुमचंच आहे ना? हो, म्हणजे काय, माझंच बाळ आहे. बाळाचा चेहरा दाखवा. नाही नाही, मी हा नाही दाखवणार. तुमची नजर बिजर लागल. तुम्ही बाळाला चोरून आणलंय? हो, माझंच बाळ, मी कशाला चोरू? द्या बाळाला माझ्याकडे. नाही, मी नाही देणार. मला माहितीये तुम्ही काय पोलिओचा डोस बी द्यायला नाही आलाय. माझं बाळ घ्यायला आलंय. का माझी वाट अडवताय? कोण कोण आहे? कोण तुम्ही? मी अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. आणि आम्ही बाळाच्या खऱ्या आईला सोबत घेऊन आलो. यशोदा, माझं बाळ दे मला. हे माझं बाळ आहे. हे माझंच बाळ आहे. हो, हिनेच माझं बाळ चोरलं होतं, ते मी आता माझ्याकडे आणलंय. हे माझं बाळ आहे. नाही, हे माझं बाळ आहे. हे माझं बाळ आहे. हे खोटं बोलू नकोस तू. हे माझं बाळ, माझं बाळ आहे. अगं, हातात छोटे बाळ आहे, ह्याचं तरी भान ठेवा जरा. हो, मी देवाची शपथ घेऊन सांगते, हे बाळ माझंच आहे. नाही नाही, हे माझं बाळ आहे. हो, याचा फैसला आता देवीच करेल. म्हणजे तू देवी समोर उभी आहेस आता. यशोदाकडे बाळाच्या जन्माचा दाखला आहे आणि तरीही तुझं असं म्हणणं आहे बाळ तुझं आहे? तो दाखला खोटा असेल ना? हो, आजकाल काय पैसे दिल्यावर खोटे दाखले मिळत नाहीत होय.
आजकाल तर पैशाच्या जीवावर श्रीमंत लोक खोट्याचं खरं करतात आणि गरिबांचं तर खऱ्याचं खोटं होतं. तुम्ही खऱ्याची बाजू घेणार की पैशाची? सेठ, त्या बर्थ सर्टिफिकेटवर डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना? हो. त्यांना कॉल कर आणि ही केस समजावून सांग. बघ ते काय म्हणतात ते. ठीक आहे. तुम्ही हिला सुद्धा सांगा ना देवी समोर शपथ घ्यायला. काय उपयोग म्हणा, ही तर शपथ पण खोटी घेऊ शकते. तू खोटं बोलतेस. हे बाळ माझं आहे. मी जन्म दिलाय बाळाला. नाही, हे बाळ माझं आहे. नाही, ही खोटं बोलते. हे खरंच माझं बाळ आहे. मी देवीसमोर उभी आहे. खोटं नाही बोलणार मी. नाही, हे बाळ माझं आहे. नाही, एक मिनिट. मॅडम, मी फोन केला होता पण डॉक्टरांशी बोलणं नाही होऊ शकलं कारण ते ऑपरेशन थिएटरमध्ये बिझी होते. मी त्यांच्यासाठी निरोप ठेवलाय आणि पर्सनल मेसेज सुद्धा केला. गुड. म्हणाली बाळाला दाजींकडे दे आणि इथे ये. एक ताई तू मंजूच्या हाताला बांध, दुसरं मी यशोदाच्या हाताला बांध. हे जागृत देवस्थान, हाताईत मंत्रावलेलं. तू जर खोटं बोललीस तर देवीचा कोप होईल. ही लाय डिटेक्शनची चिप आहे. तू जर खोटं बोललीस तर लगेच पकडली जाशील. आता दोघींनी देवीच्या पायाला हात लावून शपथ घ्या. या देवीच्या शपथेवर सांगते, ह्या बाळाची आई मी आहे. हे बाळ माझं आहे. मला फसवून हे बाळ दुसऱ्याला दिलंय. मी या बाळाची आई आहे. या बाळाला मी जन्म दिला. बाळाची आणि देवीची शपथ घेऊन सांगते, हे माझं बाळ आहे. देवी समोर शपथ तर तुम्ही दोघींनी घेतली, पण आता खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय हे लवकरच कळेल. हे ताईत मंत्रावलेले नव्हते. माझा या अशा गोष्टींवर विश्वासच नाही आणि लाय डिटेक्शनची चिप सुद्धा अशी नसते. म्हणजे तुम्ही मला फसवलं? हो. बाळाबद्दल कोण खोटं बोलतंय हे शोधून काढण्यासाठी मला हे करावं लागतं. पण या ताईत मधून काय कळणार? या ताईत मध्ये लपवलेली ही चिप तुमच्या पल्स रेटचा ग्राफ दाखवते. आणि माणूस जेव्हा खोटं बोलतो तेव्हा त्याच्या नाडीचे ठोके फास्ट होतात. त्यामुळे तुमच्यातलं कोण खोटं बोलतंय ते लगेच कळतं.
मॅडम दोघींच्याही पल्स रेटमध्ये व्हेरिएशन नाही. दोघींच्याही नाडीचे ठोके नॉर्मलच आहेत. म्हणजे या दोघी खरं बोलतायत, पण हे कसं शक्य आहे? हॅलो. हां नमस्कार अस्मिता मॅडम, डॉक्टर विचारे बोलतोय. तुमचं नाव ऐकलं होतं मी, म्हणूनच लगेच फोन केला. हां डॉक्टर साहेब, मला तुमच्या एका पेशंटची चौकशी करायची होती. यशदा खानोलकर. तिची डिलिव्हरी तुम्हीच केली ना? हो आमच्याकडेच झाली. आणि तुम्ही ज्या बाळाबद्दल बोलत होता ते बाळ यशदाचंच आहे. मीच केली डिलिव्हरी. मी सगळे रिपोर्ट स्कॅन करून तुम्हाला सेंड केलेत. ओके डॉक्टर, थँक्यू सो मच. मॅडम डॉक्टरांनी यशदाचे केस पेपर्स आणि डिटेल्स मेल केलेत आपल्याला. म्हणजे हे प्रूव्ह झालंय की यशदाच बाळाची खरी आई. मंजू तू खोटं बोलतेयस. नाही नाही, मी खोटं बोलत नाही आहे. मीच बाळाची आई आहे. तुम्ही जर का मला माझं बाळ नाही दिलं तर मी मंजू, मंजू काय वेडेपणा करत होतीस तू? बाळाशिवाय जगून मी काय करू अस्मिता ताई? तुम्ही मला मरू तरी द्या, मला माझं आयुष्य संपवून टाकू दे, नाही तर मला न्याय तरी द्या. मंजू बरं चल, एक वेळ असं म्हणूया की तू म्हणतेस ते खरं आहे, पण सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहे. अगं मी कशाच्या आधारावर तुला न्याय देऊ? मॅडम एक मिनिट. मॅडम मला असं वाटतं ही बाई उगाचच तमाशे करते. नाही सर, मला हिचे अश्रू खोटे नाही वाटत. तिच्या डोळ्यात वेदना दिसते, पण मग ही असं का बोलते तेच कळत नाही. एक मिनिट से डॉक्टर साहेब, अस्मिता अग्निहोत्री बोलते. तुमच्या हॉस्पिटलमध्ये अर्जंटली बाळाची आणि आईची DNA टेस्ट होऊ शकते? थँक्यू सो मच. आम्ही लगेच तिथे येतो. मॅडम DNA टेस्ट करायची गरज काय? म्हणजे आपल्याकडे एवढे पुरावे आहेत ते पुरेसे नाही आहेत का? आणि यशदाने जर का बाळाला जन्म दिलाय तर त्या दोघांचा DNA मॅच होणारच ना. सिद्ध, बऱ्याचदा डोळ्यांना जे दिसतं तेच सत्य नसतं. त्या मागेही काहीतरी दडलेलं असू शकतं. यशदा आणि बाळाचा जर DNA मॅच झाला तर हे प्रूव्ह होईल की ते बाळ यशदाच आहे, आणि मंजूलाही ते मान्य करावं लागेल. डॉक्टरांनी एवढं सांगूनही, पुरावे देऊनही तुम्ही माझे DNA टेस्ट करणार आहात ना? ठीक आहे, मी त्यालाही तयार आहे. यशदा, DNA टेस्ट फक्त तुझीच नाही मंजूचीही करणार होता. जे काही आहे ते सगळं क्लिअर हो. उगाच कोणाच्याही मनात शंका नको. इतकं सगळं सोपस्कार करून बाळाला त्रास देण्यापेक्षा जी खोटं बोलते तिने कबूल करून टाका ना. पण मी खरंच बोलतेय. नाही,
मी खरं बोलतेय, हे माझं बाळ आहे. आई अजून थोडा वेळ. DNA रिपोर्ट आले की कळेलच की हे बाळ नेमकं कोणाचं आहे. मी तर त्याचीच वाट पाहते, म्हणजे हिचं तोंड कायमचं बंद होईल. मॅडम रिपोर्ट. अस्मिता, अगं काय आहे रिपोर्ट्स मध्ये? घोर नको लावू बाई, लवकर सांगून टाक एकदा. आई, बाळाचे DNA यशदाशी नाही, तर मंजूच्या DNAशी मॅच झाला. बाळाचा DNA मंजूच्या DNAशी मॅच होतोय, याचा अर्थ बाळ मंजूच आहे. पण मग डॉक्टर असं का म्हणाले की त्यांनी यशदाची डिलिव्हरी केली? कदाचित ते बाळ दुसरं असू शकतं. नाही, हे माझंच बाळ आहे. नाही नाही, हे खोटं बोलतायत. अहो, पण कदाचित असंही होऊ शकतं की जन्मतःच तुमचं बाळ गेलं असेल आणि तुम्ही मंजूचं बाळ घेतलं असेल. नाही नाही नाही, हे सगळं खोटं आहे. DNA रिपोर्ट सुद्धा खोटे? हो, डॉक्टर खोटं सांगतात. या मंजूने ना त्या डॉक्टरांना पैसे दिले असते. यशदा ती खूप गरीब आहे आणि ते कुठून आणि कसे पैसे देणार? कालपासून ती आपल्या सोबतच आहे ना, तिच्याकडे साधा मोबाईलही नाहीये. ही गरीब म्हणून हिला तुमची सिंपती का? मला जर न्याय नाही दिलात ना, तर मी त्या पायल रिपोर्टरला घेऊन जाईन आणि डॉक्टरांना जाब विचारेन. यशदा, तुला असं वाटतंय का की ती पायल तुला मदत करेल? अगं, तिला फक्त मसालेदार बातम्या छापण्यात रस आहे, तुझ्या बाळात नाही. तुझं आणि तुझ्या बाळाचं काय होतं याच्याशी तिला काही देणं घेणं नाहीये. आणि ज्या डॉक्टरांवर तू फसवणुकीचे आरोप करतेस त्यांनीच तुला तुझ्या डिलिव्हरीचे पुरावेही दिले ना? यशदा, त्यांना जर तुला फसवायचंच असतं तर त्यांनी पुरावे पाठवलेच का असते? त्यांनी ते गहाळ केले असते ना. हे शक्यच नाही असं म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. कितीही अनाकलनीय असलं तरीही समोर आलेलं सत्य स्वीकारायला हवं आणि त्यामागच्या शक्यता पडताळून पाहायला हवं, कारण शोधायला हवं. ती तुमची कारणं तुम्ही शोधा, मी माझ्या बाळाला घेऊन जाते. एक मिनिट, तू अशा प्रकारे बाळाला घेऊन जाऊ शकत नाहीस. एकाच डॉक्टरने 2 वेगवेगळे पुरावे दिले. एक पुरावा सांगतोय की तू बाळाची आई आहेस, तर दुसऱ्या पुराव्यानुसार यशदा बाळाची आई. सत्य समोर आल्याशिवाय तुम्हा दोघींपैकी कोणीही बाळाला घेऊन जाऊ शकत नाही. आणि तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही खुशाल कोर्टात जाऊ शकता, एकमेकांशी भांडू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या केसचा निकाल लागेपर्यंत कोर्ट तुम्हा दोघींपैकी कोणालाही बाळाची कस्टडी देणार नाही. त्यामुळे घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नका. तुमचा नाही, निदान त्या इवल्याच्या जीवाचा तरी विचार करा. तुम्हाला पाहिजे असेल तर या केसमध्ये मी तुम्हाला मदत करू शकते. सॉरी, मला आता हे सगळं सहन नाही होत. मॅडम, माझी प्लीज मदत करा ना. मॅडम, मी हात जोडते, पदर पसरते.
हॅलो. डॉक्टर, मी अस्मिता अग्निहोत्री बोलते. हां बोला मॅडम. मला यशदाच्या केस संदर्भात थोडं तुमच्याशी बोलायचं होतं. डॉक्टर, बाळाचा DNA यशदाच्या DNAशी मॅच होत नाही. हे कसं शक्य? इट्स सरप्रायझिंग. मॅडम मी चकित झालो या विषयामध्ये. खरं तर मला जरा इमर्जन्सी होती, नाही तर मीच तुम्हाला फोन केला असता. हो, पण म्हणजे या रिपोर्टमध्ये अनावधानाने किंवा क्लेरिकल एररमुळे काही चूक झाल्याची शक्यता नाही आहे ना? नाही, अशी शक्यता नाही आहे. कारण मी स्वतः टेस्ट केली होती आणि तुम्हाला रिपोर्ट्स पाठवल्यानंतर पुन्हा मी टेस्ट केली होती. त्यामुळे ती शक्यता नाही आहे. आणि बाळाचा DNA हा मंजूच्या DNAशी मॅच होतो, यशोदाचा नाही. हो, पण यशदाची डिलिव्हरी तुम्हीच केली होती बरोबर? आणि ते बाळ हेच आहे ना? हो, मीच केली आहे. आणि या बाळाच्या हातावरच्या खुणाही त्याच आहेत. या दोन्ही गोष्टी पूर्ण सत्य आहेत. आणि डिलिव्हरीच्या अगोदर देखील यशोदा माझ्याकडे ट्रीटमेंट आणि चेकिंगसाठी यायची. पण मग हे कसं शक्य आहे? यामध्ये एकच शक्यता सांगता येईल की गेस्टेशनल सरोगसी. सीट पोहोचलास तिथे? ठीक आहे. काही माहिती मिळाली तर लगेच कळव मला. ओके. आई, तू जरा बाळाला घेतेस? मंजू, मला तुझ्याशी जरा बोलायचं. बाहेर येतेस? म्हणाली. मंजूला याआधी कधी भेटलीस तू? नाही. देवळातनं तिने बाळ पळवलं तेव्हाच मी तिला पहिल्यांदा पाहिलं. पण मी तिचा चेहरा नाही पाहू शकले. काल जेव्हा तुमच्यासोबत आले तेव्हाच मी तिचा चेहरा पाहिला. मंजू, आधी न विचारलेल्या प्रश्नांनी सुरुवात करते. मला सांग, जेव्हा तू इथून बाळ घेऊन गेलीस तेव्हा पूर्वाने लिहिलेली पाटी का पाडलीस? मी नाही पाडली. दाजीने तुला ती पाटी पाडताना पाहिलं होतं आणि म्हणूनच त्यांनी तुला फॉलो केलं. धक्का लागून चुकून पडली असेल. खोटं बोलू नकोस. तू ती पाटी मुद्दाम पाडली होतीस. नाही म्हणजे हो, यशदाने तुम्हाला गाठू नये म्हणून ती पाटी ह्याच मुद्दाम पाडली होती. तिने ह्या आधी पण माझं बाळ नेलंय. मी तिच्यावर पाळ ठेवून होतेच. ती मंदिरात बसली होती ना, तेव्हाच मी बाळाला उचललं. आहो, आणि ते बाळ माझंच आहे. बघा ना, बाळाच्या हातावर तुळशी पत्राची खून आहे आणि माझ्या पण हातावर आहे. ही खूण मी आधीच पाहिली होती मंजू, आणि म्हणूनच मी तुला आणखीन एक संधी दिली. अर्थात ही खूण हा योगायोग असू शकतो, पण बाळाचा DNA ही तुझ्याशीच मॅच होतो. मला सांग, बाळाच्या बाबांचं नाव काय? किशन. माझ्या मिस्टरांचं नाव शौनक खानोलकर.
ते परदेशात जॉब करतात. ईशा, कुठे असतात ते? गावी असतात ते. बोल सेठ. मंजू सेठने तुझ्या घराच्या आसपास चौकशी केली आणि त्याच्या माहितीनुसार बाळ तुझ्याकडे कधीच नव्हतं. इनफॅक्ट जेव्हा बाळाचा जन्म झाला त्या काळातही तू त्या घरी एकटीच राहत होतीस. आणि तुझा नवरा गावी असतो म्हणालीस ना? कुठल्या गावी असतो? जिथे तू राहते तिथे तर तुझा नवरा नसतो तुझ्यासोबत. बोल. मंजू, तुझ्या शेजारच्यांनी सांगितलं की तुझा नवरा या जगातच नाहीये. मग हे मंगळसूत्र घालून का फिरतेस? लग्नानंतर 5-6 वर्ष झाली तरीही आम्हाला मूल होत नव्हतं. म्हणून मी खूप दुःखी होते. शौनक म्हणाला, आपण एक तुझं छोटं ऑपरेशन करू म्हणजे तुला बाळ होईल. आणि तो मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. म्हणजे डॉक्टर विचारेस ना, ज्याने तुझी डिलिव्हरी केली होती? नाही, ते वेगळे डॉक्टर होते. त्यांचं नाव मला नाही आठवते, पण त्यांचं आडनाव मालशे. हां, डॉक्टर मालशे. पुण्याजवळच त्यांचं एक हॉस्पिटल होतं. मला बाळ होणार होतं तेव्हा माझा किशन होता. मंजू, हे बघ, शांत हो, शांत हो. मला सांग, तुझं बाळ नेमकं केव्हा आणि कसं चोरीला गेलं? माझं बाळ जन्माच्या आधीच चोरीला गेलं त्या हॉस्पिटलमधून.